सिंधुदुर्ग के कुराड में स्मार्ट प्रीपेड मीटर को लेकर बड़ा विरोध प्रदर्शन हुआ। महाविकास आघाड़ी और बिजली ग्राहक संघ समिति ने महावितरण कार्यालय के बाहर जोरदार मोर्चा निकाला। प्रदर्शनकारियों ने अदानी समूह के खिलाफ नारेबाजी की और सरकार पर गंभीर आरोप लगाए। विरोध प्रदर्शन में महाविकास आघाड़ी के नेता और बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। महाराष्ट्र सरकार के साथ करार कर अदानी समूह ने घरेलू स्मार्ट प्रीपेड मीटर लगाने का काम शुरू किया है, जिसे लेकर जनता में भारी नाराजगी है। महाविकास आघाड़ी और बिजली ग्राहक संघ समिति ने इसे जनता के आर्थिक शोषण की साजिश बताया। विरोध प्रदर्शन में शामिल पूर्व विधायक वैभव नाइक ने आरोप लगाया कि अदानी समूह ने चुनावी फायदे के लिए सरकार को मदद की ओर से तब जनता से पैसे वसूलने की तैयारी कर रहा है। प्रदर्शन में संपत देसाई समेत कई नेता और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे मीटर आहेत ते मीटर बदलून अदानीचे प्रीपेड मीटर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सरकारने सुरू केलेलं आहे। खरं तर तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी 4 महिने निवडणुकीच्या आधी 4 महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की फक्त शासकीय कार्यालयातच हे मीटर वापरले जाणार आहेत आणि ते दिले जाणार आहेत आणि लोकांवर सक्ती केली जाणार नाही। परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती वेगळी आहे। आज अदानींच्या माणसाला कुठलंही पत्र न देता फक्त फोनवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना अदानीच्या माणसाला MSCBच्या कार्यालयामध्ये जागा द्या, त्यांना ऑफिस द्या आणि ते आज ऑफिस इकडे बेकायदेशीर अदानीचं ऑफिस बसवलेलं आहे। आणि त्याला या मोर्चा आल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की अदानींचा हा ऑफिसचं कार्यालय इथे बंद करण्यात येईल। त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये 22,500 सरकारी कार्यालय आहेत, त्या ठिकाणी प्रीपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेली आहेत। पण या जिल्ह्यामध्ये 3.25 लाख ग्राहक हे खाजगी आहेत आणि या खाजगी ग्राहकांपैकी 11,000 ग्राहकांना आज प्रीपेड मीटर बसवण्यात आलेले आहेत। खरं तर मीटर फॉल्टी झाल्यानंतर त्यांची सक्ती करायची नाही असं शासनाचं धोरण आहे, असं एकीकडे सांगतात शासन। परंतु परिस्थिती मात्र उलटी आहे की 3.25 लाख ग्राहकांपैकी 11,000 ग्राहकांना प्रीपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेले आहेत। आम्ही आज त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते पत्र देण्याचं मान्य केलं आहे की यापुढे खाजगी ग्राहकांना कुठलीही सक्ती केली जाणार नाही आणि ते मीटर गेले तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना आंदोलन करू। त्याचबरोबर जे मीटर सुरू होते, जे मीटर आज विक्री करत होते जिल्ह्यातील लोक, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर, त्यांना आज मीटर हे बंद करण्यास सांगितलेले आहेत आणि जो 3,500 रुपयांना मिळणारा मीटर आज 12,000 रुपयांना ग्राहकांना पडत आहे। आणि त्यामुळे हे मीटर उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। हे जर आश्वासन न झालं तर आज आमच्या सर्वपक्षीय लोकांनी 20 ग्राहकांनी जी आंदोलन केलं आहे त्या आंदोलन लेखी स्वरूप मिळणार, नाहीतर हा आंदोलन तीव्र या ठिकाणी होणार आहे। आणि मात्र एवढंच आहे की निवडणुकीत जे अदानींच्या पैशावर निवडणूक जिंकली आणि आज अदानींचे पैसे पाठी देण्याची सरकारची वेळ आली आहे, त्या सरकार लोकांकडून हिसकावून घेत आहे, हे आजच्या या अधिकाऱ्यांच्या तोंडून हे स्पष्ट झालेलं आहे।